शिवसेनेच्या बोरिवलीच्या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाणं वाजलं. भोजपुरी गाणं वाजल्यामुळे सरनाईकांनी कान टोचलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठीचा जय जयकार झाला पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. प्रताप सरनाईक यांनी भोजपुरी गाणं वाजल्यानंतर आयोजकांचे कान टोचलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीचा जय जयकार हवा असं त्यांनी सांगितलं. आमचे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत ते काही उत्तर प्रदेशचे आहेत, काही बिहारचे आहेत, काही गुजरातचे आहेत, काही साऊथ इंडियन म्हणजे केरला तामिळनाडूचे सुद्धा आहेत. त्यामुळे हिंदी सुद्धा काहीतरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे, भोजपुरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे. परंतु ज्या वेळेस व्यासपीठावर आपण सगळे असू त्यावेळेस फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मराठीचाच जय जयकार झाला पाहिजे अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवा. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामावर शिंदेंचं लक्ष आहे, कारण शिंदे मंत्र्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेणार आहेत. सर्व मंत्र्यांना प्रगती पुस्तक सादर करावं लागणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर आठवड्याला कॅबिनेट बैठकीपूर्वी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहे. या बैठकीमध्ये मंत्र्यांना आपलं प्रगती पुस्तक सादर करावं लागणार आहे. दरम्यान शिंदेंचं प्रगती पुस्तक कोण तपासणार? शिंदेंसह अनेक मंत्री नापास आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. त्यांच्या स्वतःचं प्रगती पुस्तक कोण तपासणार? उपमुख्याध्यापक आहेत ना ते, त्यांच्या गटाचे. त्यांचं कोण तपासणार हे आधी उत्तर द्या. उपमुख्याध्यापकच जर नापास असतील कामामध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये, तर ते त्यांच्या मुलांचं काय तपासणार? विद्यार्थ्यांचं. संपूर्ण त्यांचं मंत्रिमंडळ नापास आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्री तर नापासच आहेत. मंत्री हे काय म्हणतात, पूर्वी एटीकेटीने पण पास होऊ शकत नाही, या लायकीचे मंत्री आहेत त्यांचे. जो विद्यार्थी शालेय परीक्षेमध्ये 15 मार्क घेऊन नापास होतो, त्यांनी मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना विचारायचं नसतं की तू मेरिटमध्ये का आला, तुझं प्रगती पुस्तक कसं आलं, हे तपासण्याचा अधिकार 15 मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला नसतो. जनाब संजय राऊत आपले 15 मार्क येणाऱ्या विधानसभेमध्ये 5 किंवा 6 वर येणार आहेत. त्याचं आत्मचिंतन करा आणि मग इतरांचं प्रगती पुस्तक बघा. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या प्रगती पुस्तकावर नापासाचा शेरा मारलेला आहे.